आज भारतीय जनता पक्षामध्ये मी आणि माझ्या सगळ्या सहकार्यांनी प्रवेश केला आहे। खरं म्हणजे ही विधानसभा निवडणूक आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही भाजपच्या विरोधात लढत आहोत। आता आम्ही इकडे प्रवेश केल्यामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये एकतर्फी भाजप पक्ष त्या ठिकाणी झालेला आहे। नक्कीच आम्ही सर्वांनीच या ठिकाणी निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने आज आम्ही इकडे प्रवेश करतो। असं नाही एक विकासाच्या बरोबर राहिलं पाहिजे। आज या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अनेक विकास कामांना त्या ठिकाणी गती देत आहेत। आज मुरबाड मतदारसंघामध्ये विकास झालेला पण तरी सुद्धा अजूनही काही आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण एकत्र झाल्यानंतर हा विकासाची गती निश्चितच अधिकपणे वाढेल। प्रकारची चर्चा झालेली नाही। आदरणीय नाईक साहेब, आदरणीय कपिल पाटील साहेब आणि कतोरे साहेब यांच्या सगळ्यांच्या सहमतीने माझा त्या ठिकाणी प्रवेश झाला आहे। युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून त्या ठिकाणी होईल, पण आजची तर परिस्थिती अशी आहे का मुरबाड मतदारसंघामध्ये एकतर्फी भाजपा झालेला आहे। अशीच सांगितलं का तिथली राजकीय परिस्थिती पाहिली आणि आता विकासाच्या दृष्टिकोनातून आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे। कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी असतील, गोरगरीबसाठी ज्या योजना असतील, आता या सरकारने त्या गेल्या 2-4 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय आम्ही घेतोय।